आज चैत्र शुद्ध एकादशी आहे. आज चैत्र पौर्णिमा म्हणजे चैत्रवारी आहे. या दिवशी आज पांडुरंगाला आज आपण उपवासाचा नैवेद्य न दाखवता आज आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. ही प्रथा पूर्वीपासून सुरू आहे आणि पुराणात जी आख्यायिका सांगली जाते आज शंभू महादेवाचं लग्न असतं आहे शिखर शिंगणापूर या ठिकाणी आणि देव त्या ठिकाणी जातात आणि ते त्या पंक्तीला बसतात. त्यामुळं आज ते गोड जेवण करतात. त्यामुळं इतर एकादशीला जसं उपवासाचा नैवेद्य असतो तो आज गोड पुरणपोळीचा नैवेद्य असतो. या पूर्वीपासून ही प्रथा सुरू आहे आणि ती आजपर्यंत सुरू आहे. आज अत्यंत दुःखी मनाने मी विठ्ठल पाटील काकाजी अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आपली भावना व्यक्त करतो की आज चैत्र एकादशी आहे आणि माझ्या पांडुरंगाच्या नावाने पथ्य ते नाम विठोबाचे अनेक न वाचे शेवी या भूमिकेतून आम्ही गेली अनेक वर्षे मी स्वतः निर्जल एकादशी करतो. हजारो वर्षे लाखो वारकरी एकादशी करतात. जगद्गुरू तुकोबराय असतील, नामदेवराय असतील, एकनाथराय असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, अनेक संत महात्मे असतील यांनी एकादशीचं महत्त्व अगदी कडक भाषेत सांगितलेलं आहे. आणि व्रत एकादशी हे वारकरी संप्रदायाचं मूळ भक्तीचं साधन आहे. आणि विठ्ठलाला आज पंढरपूरमध्ये चैत्र एकादशीला पुरणपोळीचा निवेद दाखविला. मी अत्यंत दुःखी मनाने ही भावना संपूर्ण तमाम वारकरी संप्रदायापुढे व्यक्त करतो. याचा खुलासा ज्यांनी निवेद दाखवला त्या यंत्रणेने केला पाहिजे. आम्हाला इतर लोक आता म्हणतील अरे तुमचा पांडुरंग पुरणपोळी खातो तर मग तुम्ही निर्जल एकादशी कशी करता किंवा हा उपवासच का करता. मग काहीतरी परंपरा सांगून कर्मकांडाची किंवा कुठल्या तरी पुराणातली कथा सांगून तुम्ही विठ्ठलाला नैवेद्य दाखवणार हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. ह्याचा खुलासा तुम्हाला करावा लागेल की हे कधी आली, कुठून आली परंपरा आणि कशी आली. मग एक दिवस एकादशी माफ आहे काय? तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य उद्या द्वादशीला दाखवायला पाहिजे होता. दुसऱ्या दिवशी तुम्ही एकादश सोडताना ठीक आहे ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.